महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सिन्नर गोंदेफाटा परिसरातील हॉटेलवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा। 16 किलो अफूचा चुरा जप्त। नाशिक पुणे महामार्गावरील गोंदेफाटा परिसरातील एका हॉटेलमध्ये बेकायदेशीररित्या अफूजन्य अंमली पदार्थाची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून एका संशयिताला ताब्यात घेतले। या कारवाईत पोलिसांनी तब्बल 16.912 किलो वजनाचा अफूच्या बोंडाचा चुरा, डोडा पावडर अंदाजे किंमत 2,51,700 रुपये असा मुद्देमाल जप्त केलाय। दिनांक 6 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सिन्नर तालुक्यात गस्त घालत असताना पोलीस निरीक्षकांना गुप्त माहिती मिळाली। त्यानुसार वाबी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोंदेफाटा शिवारातील हॉटेल रेणुका माता राजस्थानी ढाबा येथे पंचासमक्ष व फॉरेन्सिक पथकाच्या उपस्थितीत छापा टाकण्यात आला। या कारवाईत अंकित वंशपती साकेत वय 23 राहणार हॉटेल रेणुका माता राजस्थानी ढाबा गोंदेफाटा तालुका सिन्नर मूळ राहणार रामपूर बाघेलान जिल्हा सतना मध्य प्रदेश याला ताब्यात घेण्यात आले। त्याच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकच्या गोडीत विक्रीच्या उद्देशाने ठेवलेला अफूच्या बोंडाचा चुरा आढळून आलाय। पोलिसांच्या माहितीनुसार ताब्यातील संशयिताने अंमली पदार्थ हॉटेलचे मालक गोमाराम चौधरी राहणार गोंदे तालुका सिन्नर यांच्या सांगण्यावरून विक्री करत असल्याचे सांगितले। या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात NDPS कायदा कलम 8(क)22 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। नाशिक ग्रामीण पोलीस दलाकडून जिल्ह्यातील अवैध व्यवसाय तसेच अंमली पदार्थांची तस्करी विक्री रोखण्यासाठी कारवाईची मोहीम सुरू असून यापुढे अशाच प्रकारे कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग सिन्नर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।